नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक गाड़ी कोणती आहे? बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर इथं नाशिकमधील माध्यम प्रतिनिधींना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। ही मारहाण मंदिराच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळील पार्किंगवरून सुरू झालेल्या वादातून झाली आहे। यामध्ये झी24 तास वृत्तवाहिनीचे नाशिक ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्ही मराठी वृत्तवाहिनीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे तसेच पुढारी न्यूजचे नाशिक ब्युरो चीफ किरण ताजने यांना बेदम मारहाण करण्यात आली। या मारहाणीत किरण ताजने यांच्या डोक्यात पाठीमागून छत्री मारल्यानं ते गंभीर जखमी झाले। त्यांना जखमी अवस्थेत घटनास्थळापासून अपोलो रुग्णालयापर्यंत रुग्णवाहिकेमधून नेण्यात आलं। त्यांच्यावर सध्या नाशिक शहरातील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत। याबाबत जखमी पत्रकार किरण ताजने यांनी अधिक माहिती दिली। चाललो होतो, एंट्री केल्यानंतर तिथे पावतीवाले होते। योगेश सरांनी सांगितलं का प्रेसवाले जाऊ दे। योगेश सरांची त्याची शिवीगाळ झाली। योगेश सरांना त्यांनी मारलं। आम्ही सोडासोडी करायला लागलो। ते शिवीगाळ केली। 4-5 जण आले, मारायला सुरुवात केली। दगडाने मारलं। छत्र्या होत्या हातात, लाकडी दांडा होता, तो डोक्यात मारलं माझ्या। यावेळी अपोलो रुग्णालयात नाशिकमधील 9 न्यूज महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संचालक किशोर बेलसरे, टीव्ही 9 वृत्तवाहिनीचे नाशिक ब्युरो चीफ चंदन पुजाधिकारी, नाशिकमधील माध्यम प्रतिनिधी, प्रिंट मीडिया प्रतिनिधी यांसह राष्ट्रवादीचे दिलीप खैरे उपस्थित होते। सदर घटनेची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मिळताच त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी पत्रकार किरण ताजने यांची विचारपूस करत दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले। तर जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे देखील आज रात्री रुग्णालयात जाऊन जखमी किरण ताजने यांची भेट घेणार आहेत। सदर प्रकरणाचा त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे। काही अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत। लोकशाहीच्या 4थ्या आधारस्तंभाला अशा प्रकारची मारहाण होत असल्याने घटना समाजासाठी धक्कादायक ठरते। सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या माध्यम प्रतिनिधींवर गुंडशाहीचे हल्ला सहन करणं अशक्य आहे। या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। घटनेचा पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस करतात। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक।